तर जालन्यातनं एक धक्कादायक बातमी। जालन्यात आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केली आहे। बंजारा समाजातील तरुणाची ही आत्महत्या। बंजारा समाजाला एसटी मधनं आरक्षण देण्याची त्याची मागणी होती। त्या लिंबखेडा येथे रास्ता रोको आंदोलन सुद्धा होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय त्यानं सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली आहे। जालन्यातली आपण अतिशय धक्कादायक बातमी बघतोय। आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या। लक्ष्मण सोळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जालन्याहून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। लक्ष्मण, सौरभ, आपण बघू शकतो की काल बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाच्या लोकांनी जालन्यात मोर्चा काढलेला होता। त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की मोर्चानंतर हा जो मंगेश जाधव हा जो तरुण आहे हा मोर्चात सुद्धा सहभागी झालेला होता। काल मोर्चात त्यांनी घोषणा पण केली होती, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून त्याची मागणी होती। आणि काल तो मोर्चा संपल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं असं त्या तरुणाचं म्हणणं होतं आणि याबाबत त्यांनी तसं त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा सांगितलं होतं की काल मोर्चापासून आल्यापासून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून त्याची मागणी होती आणि त्याच मागणीच्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची बाब आता समोर आलेली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा सुद्धा केलेला आहे आणि या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून आता ही तिसरी आत्महत्या आपल्याला होताना समोर आलेली आहे। आणि यातूनच आता बंजारा समाजाकडून लिंबेखेडा या ठिकाणी सुद्धा आता रस्ता रोको करण्यात येणार आहे, कारण की या आत्महत्येनंतर बंजारा समाजात आता आरक्षणाची मागणी आणखी जोर धरू लागलेली आहे। सौरभ, निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।